आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. दादा, वेद आणि पुराण असं म्हणतात की सुबुद्धी आणि कुबुद्धी प्राणी मात्राच्या हृदयात राहतात. प्रत्येक प्राणी आपापल्या इच्छा आणि कर्मानुसार दोन्हीपैकी एकाच अनुसरण करतो. यावेळी कुमतीने आपल्या मनावर प्रभाव टाकला आहे, म्हणून तुम्हाला हित आणि अहित ओळखता येत नाहीये. सीता जे राक्षस कुळासाठी काळा रात्रीच्या समान आहे, तिच्यावर आपली प्रीती वाढत आहे. आणि जे आपल्याला विनाशाच्या मार्गावर रोखतात. बस विभीषण, तूही आमचं खातो आणि निष्ठा ठेवतो त्या वनवासींची. मूर्ख आमच्या मर्जीवर जगतो आणि कामना करतो शत्रूंच्या द्वारा आमच्या विनाशाची. धिक्कार आहे तुझ्यासारख्या कुलद्रोह्याचा. नाही नाथ, नाही. अहंकार हो निशत्रू वाटे जासमी, विनाशकाला येऊनी बुद्धी होय विपरी, बुद्धी होय विपरी. मेघनाथ बरोबर सांगत होता. हा शट दयेला पात्र नाही आहे, नाही आहे. ते पाहाले. काय म्हटलं राजमातेने? मातेचंही हेच मत आहे की श्रीरामाला शरण जा. तर चलूया. चला जाऊ रघुरामा पाशी, करीत मनोरथ सर्व मनाशी, करीत मनोरथ सर्व मनाशी. ज्या चरणांच्या पादुका धरी भरत उषाशी, त्या चरणांना पाहुया नेत्रांनी अमुच्या, नेत्रांनी अमुच्या. विचार धरुनी हाच उराशी, पार करुनी सिंधू सागर हा. कपिनी विभीषण पाहिला येता,
वाटे तयाना तो कुणी दूत, वाटे तयाना तो कुणी दूत. ते पहा, शत्रूचे कोणी दूत येत आहेत. जा, महाराज सुग्रीवानाची सूचना द्या. महाराज सुग्रीव कुटीत आहेत. जी. श्रीराम प्रभूंची आज्ञा आहे की छावणीच्या चारी बाजूस प्रत्येक क्षणी पहारा असायला हवा. महाराजांचा विजय असो. बोल. महाराज, काही जण आकाश मार्गाद्वारे लंकेच्या दिशेनं आपल्याकडे येत आहेत. लंकेच्या दिशेनं? होय महाराज. म्हणजे प्रभू श्रीरामांचं म्हणणं उचितच आहे. आपल्याला सतत सतर्क राहायला हवं. चल जाऊ. अशा प्रकारे रहस्यमय रीतीने येणारे तुम्ही लोक कोण आहात? कुठून आला आहात? काय उद्देशानं आला आहात? सावधान, सगळं खरं खरं सांगा. मी जे काही सांगेन खरं सांगेन, कारण असत्य बोलणं माझा स्वभाव नाही आहे. जर माझा अंदाज बरोबर असेल तर आपण किष्किंधा नरेश वानरराज सुग्रीव आहात. तुमचा अंदाज बरोबर आहे. आता आपला परिचय द्या. हे कपिराज, माझा प्रणाम स्वीकार करा. मी लंकापती महाराज रावण यांचा छोटा भाऊ आहे. माझं नाव विभीषण आहे. जेव्हापासून त्यांनी देवी सीतेला पंचवटीतून पळवून आणलंय, आमच्यामध्ये मतभेद वाढतच गेले आहेत. मी वारंवार हे सांगितल्यावरती की देवी सीतेला सन्मानपूर्वक परत करा, त्यांनी मला खूप कठोर गोष्टी ऐकवल्या आणि माझा अपमानही केला. म्हणूनच मी माझं घरदार सोडून श्रीरामाला शरण आलो आहे. भगवान राम शरणागत वत्सल आहेत. आपण जाऊन त्यांना निवेदन करा की विभीषण त्यांना शरण येऊ इच्छितो. चांगली गोष्ट आहे. आम्ही श्रीरामापर्यंत आपला निरोप पोचवतो. पण तोपर्यंत आपण तिथंच राहा. आमच्या छावणीत यायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. या 5ही जणांवर लक्ष ठेवा. आम्ही परतेपर्यंत यांना खाली उतरू देऊ नका. जशी आज्ञा महाराज. ये मित्रा, बस. रघुनाथजी, आपल्या स्वतःला लंकेचा राजा रावणाचा लहान भाऊ म्हणवणारा एक राक्षस आला आहे. आपल्याला शरण येऊ इच्छितो असं सांगत तो आपल्याजवळ येण्याची परवानगी मागू इच्छितो. परंतु तो शत्रूचा भाऊ आहे. यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा की त्याला आपल्या शिबिरात येण्याची परवानगी दिली जावी की नाही. आपणा सर्वांचं या बाबतीत काय मत आहे? कदाचित तो रावणाचा कोणी गुप्तचर असेल महाराज. भाऊ असो किंवा गुप्तचर असो, आहे आमचा शत्रूच. या मायावी राक्षसांचा काय भरवसा. शरण येतो सांगून आमच्या सैन्यात घुसून आतल्या आत आपलं अहित करेल. आमचा विश्वास जिंकून आपल्यावरच प्रहार करेल. भगवान, आपल्याला त्याच्या गोष्टी न ऐकता त्याला त्वरित बंदी बनवलं पाहिजे. वानरराज, ज्याच्या हृदयात कपट असेल तो अशा प्रकारे सरळ सरळ समोर नाही येत. त्याला त्याचा परिचय विचारला पाहिजे. तो कोण आहे? काय नाव आहे त्याचं? विभीषण नाव सांगितलंय त्यांनी त्याचं. विभीषण? काय विभीषण नाव सांगितलं त्याने? का काही शंका उत्पन्न झाली नाव ऐकून? शंका? शंकेचे तर ढग निवळले विभीषण नाव ऐकून. जर वास्तवात तो विभीषणच असेल तर? हनुमाना, तू तर असं म्हणतोयस की जणू विभीषण आपला स्वजन हितचिंतक आहे.
तो तसा असू नाही शकत. शेवटी तो रावणाचा भाऊ आहे, एक राक्षस आहे. म्हणून मनाप्रमाणे रूपही धारण करू शकतो. राक्षसात अंतर्धान पावण्याची शक्तीही असते. तो संधी पाहून आपली खूप हानी करू शकतो. राक्षस जातीचा आहे म्हणून तो दुष्ट आणि दुर्जनच असेल असं समजणं चूक आहे. कोणीही प्राणी जातीवरून चांगला किंवा वाईट नसतो. तो तर आपल्या कर्माने चांगला किंवा वाईट होतो. राक्षसांमध्येही राजा बळीसारखे धर्मात्मा आणि दानशूर, प्रल्हादासारखे हरिभक्त झाले जांबुवंत. त्याच प्रकारे विभीषणही आपला परमभक्त आहे प्रभू. आणि सीतामातेने तर मला हेही सांगितलं होतं की विभीषण आपल्या मुलीच्या हस्ते लपून छपून कधी कधी त्यांना भोजनही पाठवत असतो. होऊ शकतं की त्यावेळी त्यांच्या मुलीने सहानुभूतीमुळे असं केलं असेल. परंतु आज स्थिती वेगळी आहे. लंकेत सर्व जाणत असतील की यावेळी श्रीरामाची सेना समुद्राच्या त्या तीरावर पोहोचली आहे. यावेळी विभीषणाची आपल्या भावाच्या वैऱ्याकडे येण्याची नाही उचित वेळ आहे, नाही उचित स्थान. जो संकट समयी आपल्या स्वतःच्या भावाला सोडून येतो त्याच्यावर जरा विचार करूनच विश्वास ठेवायला हवा. लक्ष्मण आणि भरतासारखे भाऊ या विश्वातच काय तिन्ही लोकात दुर्लभ आहेत. म्हणूनच त्यांच्या मापदंडानं सर्वांना पाहणं उचित नाहीये. वानरराज, आपणा सर्वांचे विचार मी एकाग्र चित्त होऊन ऐकत होतो. आता आपण सर्व माझे विचारही ऐका आणि त्यानंतर आपला निर्णय द्या. शक्य आहे विभीषणात काही दोष असेल, त्याच्या मनात दुरावाही असेल. परंतु माझा एक निश्चय आहे की जो शरण येईल त्याला अभय द्यायचं. जर मित्रत्वाची याचना करत कुणी शरणार्थी बनून आला असेल तर त्याला झिडकारणं चूक आहे. दोषी व्यक्तीला आश्रय देणं, भलेही तो ठकवायला का आला असे ना, सत्पुरुषांसाठी उचित आहे. ठकवणं पाप आहे, ठकवलं जाणं नाही. आपला निर्णय उत्तम आहे प्रभू, आणि धन्य आहेत आपले आदर्श. आपण सर्व त्याचे स्वजन नाही, पण तरीही तो आपल्याकडे शरण मागायला आला आहे. मला यामध्ये काही कपट दिसत नाही. मी आपणा सर्वांच्या विचारार्थ एक उदाहरण प्रस्तुत करतोय. आपण ते ध्यान देऊन ऐकावं. पूर्वीच्या काळी महर्षी कंडूंचे पुत्र महान सत्यवादी महर्षी कंडूरींनी एक धर्मविषयक निर्णय दिला होता. आर्तो वा यदि वा दुष्टः परेषां शरणं गतः अरिप्राणानां परित्यज्य रक्षितव्य कृतार्थनम. जरी शत्रूही शरण आला आणि दयेची याचना करू लागला तर त्यालाही निराश नाही करता कामा. शत्रू दुःखी असो वा दुरात्मा, जरी तो विपक्षाला शरण आला तरी निर्मळ मनाच्या श्रेष्ठ पुरुषांनी आपल्या प्राणाचा मोह सोडून त्याचं रक्षण केलं पाहिजे. जर त्यांनी असं केलं नाही तर पापाचे धनी होतील ते. मी आज महर्षी कंडूंच्या त्या यथार्थ आणि उत्तम वचनाचं पालन करणार आहे. हे कपिश्रेष्ठ, हा तर विभीषण आहे. जरी स्वतः रावण शरणागत बनून आला तरी मी माझा निश्चय पूर्ण करीन, त्याला क्षमा करीन. युवराज अंगद, त्यांना आदरपूर्वक आमच्याकडे घेऊन या. जशी आज्ञा प्रभू. हे राक्षसकुल शिरोमणी विभीषणजी, मी वालीपुत्र अंगद आपल्याला प्रणाम करतो. प्रणाम. मला श्रीराम प्रभूंनी आपल्याला हे सांगायला पाठवलंय की प्रभूंनी आपल्या विनंतीवरून आपल्याशी भेट घ्यायला मान्यता दिली आहे. आता तुम्ही यावं, आपलं स्वागत आहे. धन्यवाद.
चलावं. जय श्रीराम. जय श्रीराम. यावे. श्रीराम प्रभू आपली वाट पाहत आहेत. धन्यवाद. दुरून पाहुनी उभे जे भ्राता नेत्रामधुनी चैतन्य येता. राम प्रभुची छबी धामा समही राहे अवलोकी एकटक चरणांशी. एकटक चरणांशी. हे नाथ, मी महाराज रावणाचा छोटा भाऊ विभीषण आहे. हे देवतांचे रक्षका, माझ्यात सारे अवगुण आहेत. माझा जन्म राक्षस कुळात झाला आहे. माझं शरीर तामसी वृत्तीचं आहे, ज्याच्यामुळे स्वभावताच मला पापांची जवळीक करावीची वाटते. हे सर्व असल्यानं मी आपल्या दर्शनासही पात्र नाही आहे. तरी ही आपली यशोगाथा ऐकून आपल्याला भेटायला आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. ज्याला आपल्याला शरण येता येईल त्याला जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते. प्रभू, मला महाराज रावणानं अपमानित करून लंकेतून हाकलून दिलं आहे. मी त्यांना अधर्म आणि अनितीपासून वाचवण्यासाठी ह्या गोष्टीवर भर दिला होता की देवी सीतेला सन्मानपूर्वक आपल्याकडे पोचतं करावं आणि लंका व लंकेतील निर्दोष प्रजेला युद्धातील संहारापासून वाचवलं जावं. परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारे ऐकलं नाही. मी माझा मुकुटही त्यांच्या चरणांशी ठेवला होता. त्यांनी त्यालाही लाथ मारून दूर फेकून दिला. आता मी अपमानित आणि दुखावला जाऊन आपला परिवार, घर, संपत्ती सगळं सोडून आपल्याला शरण आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. माझ्यावर राग नका धरू प्रभू. माझं रक्षण करा प्रभू, माझं रक्षण करा. आपण आमच्या शत्रूला सोडून आमच्याकडे आला आहात. आता आपण आमचे मित्र आहात, तेव्हा मित्राचं स्थान ग्रहण करा. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं. मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे लंकेश. लंकेश? प्रभू, लंकेश तर यावेळी महाराज रावण आहेत. आपण एका शरणार्थीला ही संज्ञा कशी दिलीत? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश आहे.
त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत। तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल। युद्धानंतर लंकेच्या प्रजेला एका धर्मपरायण राजाच्या द्वारे सुख आणि शांती देण्याची जबाबदारी जितकी आमची असेल तितकीच आपलीही असेल। तुमच्या प्रजेचं हित तुम्हाहून अधिक इतर कोणाच्या मनात असेल? आणि खरी गोष्ट ही आहे प्रभू की मी आपल्या मंत्र्यांच्या संमतीने आपल्या शरणार्थ ह्याच आशेने आलो आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेच्या वतीनं आपल्याकडे दयेची भीक मागू। कोण्या एका पाप्याच्या पापामुळं साऱ्या प्रजेला हा दंड भोगावा लागू नये। मित्रा, आम्ही तुझ्या प्रजावत्सलतेची प्रशंसा करतो। आम्ही तुला वचन देतो की आमच्या सेनेचा कोणीही सैनिक लंकेच्या कोणाही निर्दोष नागरिकास इजा नाही करणार। उलट माझी सेना तुमच्या प्रजेचं रक्षणच करेल। आम्ही केवळ त्यांचाच संहार करू जे युद्धाच्या इच्छेनं आमच्या समोर येतील। मी लंका रहिवाशांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देतो। आपण आपल्या सेवकाबरोबर त्या सगळ्यांना निर्भय करून टाकलं। आपल्याहून मोठा दानशूर कोण असू शकेल? प्रभू, हीच दयाबुद्धी कायम ठेवा। मित्रा, तू आमच्याकडे आश्रय मागायला आला आहेस। आम्ही तुला लंकेश म्हटलं आहे। आमच्या बाणाप्रमाणेच आमचे शब्दही अमोघ आहेत, जे खोटे नाही होऊ शकत। रावणानं तुझ्या मुकुटाला लाथ मारून दूर फेकला आहे, त्याच्याऐवजी आम्ही तुला राजमुकुट घालू। महाराज सुग्रीव, तुम्ही समुद्राचं पवित्र जल मागवा। सागरात समस्त तीर्थांच्या पाण्याचा समावेश आहे। आपल्या सेनेच्या समोर त्याच पवित्र जलानं आम्ही लंकेचे भावी नरेश महाराज बिभीषणांचा राज्याभिषेक करू। लक्ष्मण, छावणीमध्ये योग्य प्रबंध केला जावा। होय दादा। विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नमः उक्तिं विधेम। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति। मित्रा, मी जाणतो की तुझी इच्छा नाहीये, परंतु मला शरण येण्याचं आणि माझं दर्शन घेण्याचं फळ अमोघ आहे। आता मी सागराच्या पवित्र जलानं, ज्यात समस्त नद्या आणि समस्त तीर्थांचं जल समाविष्ट आहे, तुझ्यावर अभिषेक करतो। जे दान दिले श्रीरामाने
तुलना न ज्याची कशाशी गौरविले प्रभु रामाने बिभीषणास सन्मान. लंकापती महाराज विभीषण, लंकेचं राज्य आपणासाठी कल्याणकारी हो. लंका नरेश महाराज विभीषणांचा, 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 महाराज विभीषणांचा. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं. मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे लंकेश. लंकेश, प्रभू, लंकेश तर यावेळी महाराज रावण आहेत. आपण एका शरणार्थीला ही संज्ञा कशी दिलीत? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश राहिला आहे. त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत. तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल. मित्रा, तू आमच्याकडे आश्रय मागायला आला आहेस. आम्ही तुला लंकेश म्हटलं आहे. आमच्या बाणाप्रमाणेच आमचे शब्दही अमोघ आहेत, जे खोटे नाही होऊ शकत. रावणानं तुझ्या मुकुटाला लाथ मारून दूर फेकला आहे. त्याच्याऐवजी आम्ही तुला राजमुकुट घालू. महाराज सुग्रीव, तुम्ही समुद्राचं पवित्र जल मागवा. सागरात समस्त तीर्थांच्या पाण्याचा समावेश आहे. आपल्या सेनेच्या समोर त्याच पवित्र जलानं आम्ही लंकेचे भावी नरेश महाराज विभीषणांचा राज्याभिषेक करू. अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नम उक्तिं विधेम. ॐ स्वस्ति न इन्द्रो वेदश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति. मित्रा, मी जाणतो की तुझी इच्छा नाही आहे, परंतु मला शरण येण्याचं आणि माझं दर्शन घेण्याचं फळ अमोघ आहे. आता मी सागराच्या पवित्र जलानं, ज्यात समस्त नद्या आणि समस्त तीर्थांचं जल समाविष्ट आहे, तुझ्यावर अभिषेक करतो.
लंकापती महाराज विभीषण, लंकेचं राज्य आपणासाठी कल्याणकारी होऊ. लंका नरेश महाराज विभीषणांचा, 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 महाराज विभीषणांचा. काय म्हणालास? विभीषणाचा राज्याभिषेक करून टाकला? शार्दूल, तू आपल्या डोळ्याने पाहिलंस? हो महाराज. वानरांचे राजा सुग्रीव, युवराज अंगद आणि इतर सेनानायकांसमोर रामाने समुद्राच्या जळाने त्यांना अभिषेक केला आणि नंतर लंकेचा राजा म्हणून त्यांना राजतिलक सुद्धा केला. एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्यास सांगितलं, मी तुला विश्वातले सर्वात मोठे राज्य प्रदान करतो. आणि दुसऱ्या भिकाऱ्यानं पहिल्यास म्हटलं, मी तुला तिन्ही लोकांचा भगवान बनवून टाकतो. वा रामा वाह! एका मायावीलाही आपल्या मायेच्या जाळ्यात टाकलंस. मानलं तुझ्या चतुराईला. आणि सुग्रीवालाही याच प्रकारे भडकवलं होतंस. मला तर त्या मूर्ख वानर सुग्रीवाचा हसू येतं, जो किष्किंधेचा वैभव विला सोडून या वनवासींसोबत भटकत फिरत आहे. आपण बरोबरच बोललात राजन. राम खूप चतुर आहे आणि त्याने विभीषणाचा राज्याभिषेक करून लंकेत एक दुफळी माजवण्याची युक्ती केली आहे. लंकेत जे लोक आपल्याशी सहमत नाही होणार, आज ते विभीषणाचे अनुयायी बनण्याचा विचार करतील. रामाने त्यांच्या मनात एक आशा उत्पन्न केली आहे की जसं सुग्रीवाला राजा बनवलं गेलं, त्याच प्रकारे एक दिवस विभीषणाही लंकेचा राजा बनवून टाकतील. रामाने एकाच चालीत आपल्या शत्रूंच्या मनात आशा आणि आपल्या अनुयायांच्या मनात शंकेचं एक बीज टाकलं आहे. या गोष्टीवर गंभीरतेने विचार करा महाराज. आपण जे म्हणत आहात ते जर सत्य असेल तर आपल्याला आता काय करायला हवं? माझ्या मते तर शत्रूवर आजच आक्रमण करायला हवं. होय महाराज, अजून तर ते ह्या विषयावर फक्त विचार विनिमयच करत असतील. युद्ध डोक्यावर येईल याचा त्यांना अंदाजच नसेल. शत्रू पुढे येण्या अगोदरच त्याला त्याच्या घरातच मारून टाकलं पाहिजे. युवराज, क्षमा करा. हीच सगळ्यात मोठी चूकही ठरू शकते. आपल्या सेनेचं जे बळ आणि शक्ती लंकेत आहे ती दुसऱ्यांच्या धर्तीवर जाऊन कधीच असू शकत नाही. आम्ही आपल्या शक्तीवर संशय नाही घेत, परंतु आपल्या घरात जे संरक्षण असतं ते शत्रूच्या घरात कधीच नसतं. हो इंद्रजीत, सैनिकी शक्तीचा वापर इथं उचित नाही. आपल्याला कूटनीतीचा वापर करायला हवा. जर आपण नर आणि वानरांच्या या युतीला कशाही प्रकारे तोडू शकलो, त्यात फूट पाडू शकलो, आपण जर सुग्रीवाशी तह करून त्याला आपला बनवला तर त्याचा हाच अर्थ होईल की आपण रामाच्या चतुराईला त्याच्या शस्त्रांनी उत्तर दिलं. बस, मग राम, लक्ष्मण आणि विभीषण तीन भिकारी एका आशाहीन जीवनासहित जगात भटकत राहतील. शुक. जी महाराज. शुक, तू आमच्या गुप्तचर विभागाचा प्रधान आणि सर्वात चतुर मंत्री आहेस. तू आसुरी विद्येत निपुण आहेस. आपल्या इच्छेने रूपही बदलू शकतोस. म्हणून हे काम आम्ही तुझ्यावर सोपवतो. सगळ्यात पहिल्यांदा हे जाणणं आवश्यक आहे की सुग्रीवाच्या मनात कुठं दुर्बलता आहे. स्त्री, धन, राज्य, वैभव, प्रशंसा, यश
ज्या गोष्टीबद्दल या वानराच्या मनात दुर्बलता असेल त्या गोष्टीचा शोध लावून त्याला आपल्या बाजूला वळवण्याचं काम तुला मोठ्या चतुराईनं करावं लागेल. जशी आज्ञा महाराज. रातोरात ओलांडून सागर पोचे दूत ठिकाणी, ज्यांचे गुपित कुणाना ठावे, त्यांचे रहस्य जाणावे, त्यांचे रहस्य जाणावे. असं ऐकलंय की राक्षस जातीतले सर्वजण आकाश मार्गाने ये जा करू शकतात. हो, त्यांना निसर्गानेच ही शक्ती दिलेली असते. हो ना, मी ऐकलंय ही एक गुप्त विद्या आहे म्हणून. नाही नाही, ते मायावी लोक आहेत. अशा कितीतरी प्रकारच्या आसुरी विद्या त्यांना माहीत असतात. जसं हवेतून उडणं किंवा स्वेच्छेनुसार आपलं रूप बदलून टाकणं. मग अशा कपटी मायावी सेनेबरोबर आपण युद्ध कसं करायचं? अवश्य करू शकू, कारण आपल्या बाजूला सत्य आहे. ऐकलं नाही श्रीराम प्रभूने काय सांगितलं? जे सत्य आणि धर्मावर स्थिर राहतात ईश्वर त्यांचीच मदत करतो. सत्य सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती आपल्याजवळ आहे. म्हणून आपण युद्धही करायचं आणि विजयही आपलाच होईल. पण विजयी तर तेव्हा होऊ जेव्हा समुद्र पार करू. दादा, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की आपली इतकी मोठी एवढी विशाल सेना समुद्राच्या त्या तीरावर कशी पोहोचेल? परंतु दादा, सर्वांना पूर्ण विश्वास आहे की आपल्या शक्ती समोर कुणीही नाही टिकू शकत. आपण साऱ्या समुद्राला सुकवू शकता. अवश्य सुकवू शकतो. परंतु लक्ष्मण, मी विचार करतोय की अनावश्यक बलप्रयोगाशिवाय काही इतर मार्ग सापडला तर उत्तम आहे. प्रभू, माझ्या मनात एक विचार आला आहे. सांग. का न बिभीषणाला काही युक्ती विचारावी? कारण राक्षस लोकांकडे खूप गुप्त विद्या असतात. होऊ शकतं की ते आपल्याला लंकेपर्यंत पोहोचण्याचा काही गुप्त मार्ग सांगतील. हे होऊ शकतं. आम्ही तुझ्या विचाराशी सहमत आहोत. उद्या आपण याच विषयावर त्यांच्याशी चर्चा करू. शुक, मित्रा, आता आराम करा. रात्र खूप झाली आहे. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, तू सुद्धा विश्रांती घे. किष्किंधा नरेश महाराज सुग्रीवांचा विजय असो. कोण आहेस तू? माझं नाव शूक आहे. मला लंकेश्वर महाराज रावणांनी एक विशेष संदेश देऊन पाठवलाय. आपल्या खऱ्या रूपात ये. सेवकाचा प्रणाम स्वीकार करा महाराज. दूत शुक, आपलं आसन ग्रहण करा. धन्यवाद. सांग, काय संदेश आणलायस? माझे स्वामी लंकापती रावणांनी आपणास नमस्कार सांगितलाय. त्याने सांगितलंय
की आपण आमचे मित्र वालीचे छोटे भाऊ आहात, म्हणून ते आपल्यालाही आपला भाऊच मानतात. या नात्यानं आपण जेव्हा हवं तेव्हा लंकेत येऊ शकता. तिथे आपलं भव्य स्वागत होईल. लंकेत सोनं, चांदी, धनधान्य, हिरे माणिक आदी रत्नांची काही कमी नाही. आपल्याला जितकं हवं तितकं आम्ही आपल्यावर उधळू शकतो. लंकापुरीत ऐशारामासाठी अशा सुंदर नृत्यांगना आहेत ज्यांच्या समोर इहलोकीच्या अप्सरा सुद्धा फिक्या पडतील. महाराज रावणांनी हेही सांगितलंय की स्वर्गीय महाराज बाली सोबत त्यांची मित्रत्वाची युती होती. दोघं एक दुसऱ्याच्या मदतीसाठी वचनबद्ध होते. परंतु ऐकलंय की आपण त्या सर्व गोष्टी विसरून अयोध्येच्या 2 राजकुमारांच्या भहकण्यात येऊन आपली सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्याच्या विचारात आहात. महाराज रावण जाणू इच्छितात की आपण कोणत्या मोहात येऊन एवढी मोठी चूक करायला जातात. आमचं आपलं काही वैर नाही, काही द्वेष नाही, काही विरोध नाही. आम्ही आपलं काहीच बिघडवलं नाही, तर मग अकारण आमच्याशी हे वैर का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराज रावणांनी आपल्याकडून अपेक्षा केली आहे की आपण या लोकांची साथ सोडून आपल्या सेनेला बरोबर घेऊन आजच किष्किंधेला परत निघून जा. म्हणजे वानर राक्षस मित्रता अबाधित राहील. अन्यथा चांगलं नाही होणार. अन्यथा काय चांगलं नाही होणार? महाराज, जेव्हा एखादी छोटीशी चूक सुधारण्यानं त्याचं फळ म्हणून होणारा विनाश टळू शकतो, तर त्या विनाशाच्या विस्ताराला जाणण्याची काय आवश्यकता? मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यासारखा महाबली, तेजस्वी आणि बुद्धिमान राजा अशी मूर्खपणाची गोष्ट कधी नाही करणार. मी अशा मूर्खपणाच्या गोष्टीचाच विचार करत आहे. म्हणूनच जाणू इच्छितो की त्या अन्यथाचा काय अर्थ होईल. जर मी रावणाची गोष्ट नाही मानली तर काय होईल? आपल्या सर्व वानर सेनेचा विनाश, किष्किंधा राज्याचा साऱ्या शक्तीचा ऱ्हास. त्यानंतर किष्किंधेचा राजा पण राम आणि विभीषणासारखा वनवन भटकणारा भिकारी दिसू लागेल. दूता, क्षमा करा महाराज, आपणच विस्तार जाणू इच्छित होता. हे सूर्यपुत्र महाराज सुग्रीव, आपण आपल्या आणि आपल्या महान कुळाच्या हिताची गोष्ट करा. आपलं ऐश्वर्य आणि समृद्धीला वाचवायचा विचार करा. आपल्या साम्राज्याच्या उन्नतीचा विचार करा. यावर एकच उपाय आहे की आपण महाराज रावणाच्या मित्रत्वाचा आदर करा. याचा अर्थ आहे विश्वातील सर्व सुखांचा स्वामी होणं. आपण सर्व सुखांना भोगता भोगता थकून जाल, पण ती सुख कधीच समाप्त नाही होणार. नाही शुका, प्राणीही नाशवान आहे आणि भोगही नाशवान आहेत. कोणतंही भौतिक सुख असं नाही आहे जे निरंतर आहे, ज्याचा नाश होणार नाही. म्हणूनच सुखाच्या मोहानं आपल्या कर्तव्यापासून जो विन्मुख होऊन जाईल त्याहून अधिक मूर्ख कोण असेल? आणि तुझा लंकापती मला हेच प्रलोभन देत आहे की ज्यांनी माझ्यावर उपकार केले असतील त्याच्याशी मी द्रोह करू? जो माझा मित्र आहे मी त्याच्या पाठीत खंजीर खुपसू? आणि जी गोष्ट सत्य व धर्माने युक्त आहे की रावणानं एका निर्दोष परस्त्रीचा हरण करून एक असं पाप केलं आहे ज्याच्या करता त्याला मृत्यूदंड दिला जाणं आवश्यक आहे. त्या रावणाच्या शक्तीच्या भीतीनं किंवा समस्त सांसारिक प्रलोभनाच्या कारणानं मी एका महापाप्याचं समर्थन करू आणि रावणाची साथ देऊ? असं केलं तर माझा आत्मा काय मला कधी क्षमा करेल? माझे स्वर्गीय मोठे बंधू महापराक्रमी वीर महाराज वालीनं मरतेवेळी मला हेच सांगितलं होतं की जे वचन श्रीरामांना दिलं आहेस ते पूर्ण कर. आज जरी मी तुझा सल्ला मानला तर माझे परमवीर बंधू आणि परम प्रकाशवान लोकात संचारणारे माझे पिता भगवान सूर्य मला एकच गोष्ट सांगतील, धिक्कार आहे सुग्रीवा, धिक्कार आहे, धिक्कार आहे तुझा. तुझ्या राजाला आमच्या हिताची चिंता नाही लागून राहिली. त्याला त्याच्या समूळ नाशाचा भयानक ग्रासला आहे. तो जाणतो
की श्रीराम प्रभू सोबत सुग्रीवाचं सैन्यबळच नाही, सर्व नाशाच्या भीषण ज्वाळा लंकेला भस्म करण्यासाठी झेपावत आहेत. हे त्यांनी जाणलं आहे, म्हणूनच त्यानं फूट पाडण्याची कुटील कूटनीतीची चाल खेळली आहे. आपण माझ्या महाराजांना चुकीचं समजत आहात कपेश. क्षणभर विचार करून पहा. चूप राहा दूता. दूताचं काम संदेश देणं आहे, सल्ला देणं नाही. दूत बनून नसता आलास तर तुझी गर्दन उडवली गेली असती. तुझ्या राजानं आमची कर्तव्यपरायणता आणि आमच्या भावनांचा अपमान केला आहे. लंकेशांनी या भावनेने नाही सांगितलं महाराज. चूप राहा. ज्या प्रकारे आपल्या नरेशांचा संदेश घेऊन आला आहेस, त्याच प्रकारे संदेशाचं प्रत्युत्तर जाऊन त्यांना ऐकव. जशी आज्ञा, जशी आज्ञा महाराज. आपले कुटील कपटी कूटनीतिज्ञ राजाला सांग, किष्किंधाचा वानर आपले हित अहित नीट प्रकारे जाणतो. जा रावणाला सांग की बिभीषणाच्या येण्यानं लंका वाचली आहे, परंतु रावणाला तिन्ही लोकात कोणीही वाचू शकत नाही. आमचं उत्तर तुझ्या राजाच्या मृत्यूचा संदेश आहे. आणि आपल्या राजाला हेही सांग की अजून वेळ आहे. जर आपलं कुल आणि राक्षस जातीचं संरक्षण हवं असेल तर श्रीराम प्रभूंच्या शरणात ये, तर आपणच लंकेचे राजा राहाल. मला राज सिंहासनाची काही लालसा नाही. चूप राहा. ज्या प्रकारे आपल्या नरेशांचा संदेश घेऊन आला आहेस, त्याच प्रकारे संदेशाचं प्रत्युत्तर जाऊन त्यांना ऐकव. जशी आज्ञा, जशी आज्ञा महाराज. आपले कुटील कपटी कूटनीतिज्ञ राजाला सांग, किष्किंधाचा वानर आपला हित अहित नीट प्रकारे जाणतो. जा रावणाला सांग की बिभीषणाच्या येण्यानं लंका वाचली आहे, परंतु रावणाला तिन्ही लोकात कोणीही वाचू शकत नाही. आमचं उत्तर तुझ्या राजाच्या मृत्यूचा संदेश आहे. आणि आपल्या राजाला हेही सांग की अजून वेळ आहे. जर आपलं कुल आणि राक्षस जातीचं संरक्षण हवं असेल तर श्रीराम प्रभूंच्या शरणात ये, तर आपणच लंकेचे राजा राहाल. मला राजसिंहासनाची काही लालसा नाही. यानं काही लाभ होणार नाही विभीषणजी. आपण तर जाणताच की महाराज रावणांचा हट्ट किती अटळ आहे. हो, हे तर सांग की आपल्या सेनेत तुमचे किती गुप्तचर आहेत. विभीषणजी, निश्चितच आपण माझ्याकडून ही आशा करत नसाल की मी आमच्या गुप्तचरांचं हे गुपित आपल्याला सांगेन. आमच्या गुप्तचरांना पकडणं महाराज सुग्रीवांच्या गुप्तचर विभागाचं कर्तव्य आहे, आणि माझं कर्तव्य त्यांचं रक्षण करणं आहे, त्यांना पकडून देणं नाही. महाराज, आता मला जाण्याची आज्ञा द्या. जा. महाराज सुग्रीव, मी आजपासून आपला भक्त झालो आहे. तर सुग्रीवानं आपल्या मृत्यूचा संदेश पाठवला आहे. वा, त्या मुंगीलाही पंख फुटले. एक मरकट उड्या मारून समुद्र काय पार करून गेलाय हे समजायला लागले की सगळे वानर सागर पोहून येऊ शकतील. लाटांमध्ये समाधी होऊन जाईल सर्वांची. काय त्या गोष्टीला जाणत नाही? त्यांना आपल्या मृत्यूचं भय नाही वाटत? क्षमा करा महाराज, मी त्यांच्या सगळ्या शिबिरात असा एकही सैनिक नाही पाहिला ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं काही भय होतं. आणि त्या कुलघाती विभीषणाची काय स्थिती आहे? वानर सेनेत लपलेल्या आपल्या गुप्तचरांनी मला सांगितलं की तिथं विभीषणाचा मोठा आदर आणि सन्मान होतो. ऐकलंय राम त्यांना आपल्या बरोबरचा आसन देतो, त्यांच्याशी सल्लामसलतही करतो. आमचे रहस्य जाणण्यासाठी तर डोक्यावरही घेतील. शत्रूच्या वैऱ्याला मित्र बनवून स्वार्थ साधण्यात तर चतुराई आहे ना, परंतु जो आपले भाऊ बंधू सख्खे संबंधितांचं नाही होऊ शकला तो त्यांचा काय बनेल? लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल आणि गुप्त स्थान सांगेन, जिथून त्याचं भेदन करता येईल. परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्याद समुद्र आहे, या विशाल जलराशीला सेनेसहित कसा पार करावं? आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे, परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल? आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता ज्यानं आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू?
प्रभू, या सर्व आसुरी विद्या आहेत, ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत, परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत, कारण या शक्ती सात्विक नाही आहेत. याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही. दादा, माझं मत तर असं आहे, इथे खूप घनदाट जंगल आहे. सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावा बनवता येतील. त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल. बंधू लक्ष्मणा, सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा. नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील. आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच देणार नाहीत. आपण तर प्रत्येक गोष्टीचं खंडन करीत आहात. काही उपाय तर सांगा. प्रभू, यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे. कोणता? आपण समुद्राकडे रस्ता मागा. समुद्राकडे रस्ता मागू? मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल? दादा, महाराज विभीषणांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे, परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थन नाही करणार. आपला धनुष्य बाण उचला. प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील, अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा. मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, या युक्तीनं बराच अनाचार माजेल लक्ष्मण. दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे. खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये. आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे. एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा. आपण त्याचे वंशज आहात. त्या महाराज सगरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं, म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील. मित्रा, आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे. लक्ष्मण, माझ्यासाठी इथंच गवताचं एक आसन बनव. मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन, जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत. जशी आज्ञा दादा. नमस्तुभ्यं जलनिधी, नमामि सरिता स्वामी. हे महासागर, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा भाऊ लक्ष्मणासहित आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी.
महासागर हे रत्नाकर आपण द्यावा मार्ग आम्हाला नको ते अमृत रत्ने नकोती विनंती माझी आपुल्या समोरी पंख नाही काही मार्ग नाही सेने सहित पहिल्या तीरावर द्यावे सहाय सांगा उपाय शपथ तुम्हा रघुवंशराय समुद्राकडे रस्ता मागतोय. वाह, भिकाऱ्याप्रमाणे राहता राहता ज्याच्या त्याच्याकडे भीक मागण्याची सवय झाली. मूर्ख हे समजत असेल की समुद्रासमोर बसून रडेल, आपली व्यथा ऐकवेल की माझ्या पत्नीचं हरण झालेलं आहे, तर समुद्र द्रवून जाऊन दयेनं आपल्या लाटामध्ये त्याला कोरडा रस्ता बनवून देईल. त्यांचे साथीदार विभीषण काकांसारखे भित्रे असतील ते अशीच मूर्खता करणार. अन्न पाणी घेतल्याशिवाय 2-4 दिवस निघून जाऊ देत, मग तीच वानरसेना त्यांच्या मृत शरीराची शोभा यात्रा काढेल. नाही नाही, अशा अशुभ गोष्टी नको सांगूस. मी नाही सांगत मुली, मी तर केवळ तुला राजमहालातील समाचार सांगतेय. जर या गोष्टी राजमहालात होत होत्या तर खऱ्याच असतील. मग काय माझे स्वामी निराश होऊन समुद्र तटावर बसलेत. अशा प्रकारे समुद्र त्यांच्या गोष्टी का ऐकेल? आणि रावणाप्रमाणे जगातील इतर लोकही त्यांचा उपहास नसतील करत. नाही नाही मुली, अशा निराशाजनक गोष्टी काय विचारात घेतेस? ते नररूपात जे काही करत आहेत ते सारं कार्य जगात आदर्श प्रस्थापित करण्याकरताच करीत आहेत. तू त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेव मुली. ते अन्न जल ग्रहण केल्याशिवाय तपस्या करतात. माते, जोपर्यंत त्यांचं व्रत चालू आहे मीही अन्न जल ग्रहण नाही करणार. नाही सीता. हो माते, ते माझे पतीही आहेत, ते मला प्रियही आहेत, ते उपाशी आहेत आणि मी खाऊ हे उचित नाहीये. नाही माते, हे उचित नाहीये, हे उचित नाहीये. क्षणोक्षणी आशा संपून जाई, सुटत जाई जणू धीर, घोर निराशेच्या सागरी बुडती जणू रघुवीर. आई, आपण भरत, भरत, भरत माझा राम काही संकटात आहे. तो कुठल्या विपत्तीच्या गहिऱ्या समुद्रात बुडत चालला आहे. हे आपण काय सांगत आहात माते? हे असंभव आहे. नाही, मी आज रात्री माझ्या स्वप्नात रामाला एका अथांग सागरासमोर एकटा बसलेला पाहिला. सोबत सीता नाही दृष्टीच पडली.
तो एकटा आहे, भुकेलेला आहे, तहानलेला आहे आणि आणि हळूहळू समुद्राच्या लाटा त्याला बुडवत चालल्या आहेत. भरत, भरत आपल्या भावाचा शोध घे. तो नक्की कुठल्या तरी संकटात आहे. त्याला त्याला मदतीची खरंच खूप गरज आहे. भरत, धीर धर माते, धीर धर. दादावर कोणतं संकट येऊच शकत नाही आणि त्याच्या येण्याला थोडेच दिवस उरलेत ना. म्हणूनच भावनावश आपलं मन भ्रमित झालंय. अन्यथा त्यांच्या शक्तीसमोर या जगातच काय, तिन्ही लोकात कोणीच उभं राहू शकत नाही. पहा, त्यांच्या चरणपादुकांवर ठेवलेल्या फुलांवर काही कोमेजलेपणा नाही. सगळी जशी प्रसन्न आणि आल्हाददायक आहे. शास्त्राच्या दृष्टीनं हा शुभ शकुनच आहे. नाही, शास्त्रलिखित शकुन अपशकुनांचं ज्ञान खोटं असू शकतं, पण मातेच्या हृदयातील सूचना कधीच खोटी असू शकत नाही. मी स्पष्ट पाहिलंय, माझा राम कुठल्या तरी समुद्रात पुरता अडकून गेलाय. भरत, भरत, भरत बाळा, इथून समुद्र किती दूर आहे. मला तिथे घेऊन चल, मला तिथे घेऊन चल. माते, समुद्र मी पाहिला नाही, ऐकलंय खूप दूर आहे. खूप दूर आहे, खूप दूर, इथून खूप दूर. पुत्र कुठल्या तरी संकटात आहे आणि माता, माता अयोध्येतील राजमहालात सुख भोगत आहे. पुत्रा, पुत्रा, जर मला पंख असते तर उडून मी तुझ्याजवळ निघून आले असते, परंतु काय करू. तू जिथे कुठे असशील, ज्या अवस्थेत असशील, माझा आशीर्वाद आहे. भगवान पुंडरीकाक्ष तुझी मदत करोत. तुझा विजय हो, तुझा विजय हो. विनंती न माने सागर, जाती 3 दिवस निघुनी. क्रोधित होता रामहि, करुणी निश्चय मनी. हे महासागरा, भूतकाळ साक्षी आहे. इक्ष्वाकू वंशी सदा परहितकारी बनून काही ना काही देत आले आहेत. कधीच कुणाकडून काही घेतलेलं नाही, याचना केलेली नाही. रघुवंशी रामानं आज पहिल्यांदा स्वतःच्या अधिकारानं काही मागितलं आहे. काही आशा ठेवून तुझी उपासना केली आहे. 3 दिवस विधिवत पूजा केल्यानंतरही उत्तरादाखल तू केवळ आपल्या अहंकाराचीच गर्जना करत राहिला आहेस. मंदगती जलनिधी, तुझ्यावर रामाच्या प्रार्थनेचा काही प्रभावच नाही पडला. तू रामाच्या विनम्रतेला त्याची असमर्थता समजून चढेल बनला आहेस. जगानं आजपर्यंत रामाची कृपा पाहिली आहे, त्याचा कोप नाही पाहिला. लक्ष्मण, काय? तू माझं धनुष्य आणि सर्पा समान भयंकर बाण घेऊन ये. आज जग रामाचा क्रोध सुद्धा बघेल. जशी आज्ञा दादा. हे कार्य जर त्याच क्षणी केलं असतं तर आपले 3 दिवस व्यर्थ नसते गेले. आता एक क्षणही व्यर्थ नाही जाऊ देणार. तू माझं धनुष्य बाण घेऊन ये. जशी आज्ञा दादा. जसं मूर्खासमोर विनय दाखवणं आणि कुटील व्यक्तीवर प्रेम करणं व्यर्थ असतं,
ज्याप्रमाणे मोहपाशात अडकलेल्याला ज्ञानाचा उपदेश करणं आणि नापीक धरतीमध्ये बीज लावणं विफल ठरतं, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या अहंकार्यासमोर रामाच्या विनयाचं आणि पूजेचं काहीच मोल नाही. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. शास्त्र तर म्हणतं, जसं केळं हे कापल्यावरच फळ देतं, त्याच प्रकारे नीच दंड केल्यावरच झुकत असतो. म्हणूनच मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत सुकवून टाकेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना ही आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम 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 त्राहिमाम. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सर